परस्त वाचतो ते दिसत जीवे ना वाचते ते 150 क्रमांकाचा 150 क्रमांकाचा श्लोक बाबा. यः परणय अस्य ब्रह्मलोकेत भवेत् ब्रह्म साक्षात्कृतीस्य सम्यक उपासना निर्गुण. अरे सोंड्या उपडं सारखा ना तुम्ही काय हे काय आकले आहे का तुम्हाला काही फलं सांगितलं ते निर्गुणापासून कर्माला शेवटी कशाचा लाभ होतो त्याच्याकरता 150 श्लोक. यह वा मरणे वा असे ब्रह्मलोकेत वा भवे त्याला इथे लाभ होत असतो. मरण म्हणजे अंतकाळच्या वेळेला आपल्यालाही अंतकाळ येतो त्यांनाही अंतकाळ येतो पण तो मद्रूप झालेला असतो. आपण जीवदशेमध्ये असतो आहे ना. मद्रूप म्हणजे भगवंताहून तो भिन्न राहिलेला शरीरात राहतो मरण त्याचं संपून गेलेलं असते. वास्य ब्रह्मलोकाची वासना असेल तर कोणत्या ती उपासना कुठे घेऊन जाते ब्रह्मलोकामध्ये. कोणामुळे ब्रह्मलोकात जातं उपासना. अनिष्ट कर्म केलं असेल तर नरकाला जातो. इष्टकर्म केलं असेल तर वरच्या लोकाला जातो. अनिष्ट कर्म केलं असेल तर जन्म त्याला प्राप्त होत आहे. ब्रह्म साक्षात्कृती सम्यक उपासना असते निर्गुण. बरोबर. निर्गुणाची यथार्थ उपासना जर केली तर त्याला याच देहामध्ये ब्रह्माचा काय होतो साक्षात्कार नाही का. ब्रह्मसाक्षात्कारांत जीवत्व दशा संपली. जोपर्यंत ब्रह्मसाक्षात ब्रह्माच्या आत्मत्य रूपाने काय होणे लिप्तत्व आहे ना. जगाचा अंतिम विचार केल्यानंतर जे तत्व शिल्लक राहते त्याला ब्रह्म म्हणतात. सगळ्याचा निराश करता कोणाचं तत्व राहते ज्याचा निराश होऊ शकत नाही असं जे तत्व असते त्याला काय म्हणायचं विचाराचा निरसले सर्वच काही नाही झालं तर शून्यवाद येईल. कोणता वाद मग शून्यवाद माना की तुम्ही शून्यापासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही का. भावापासून कुठं भाव उत्पन्न होते का. पेरलंच नाही तर आपण गुन्हाच केला नाही तर सरकार शिक्षा देईल का. म्हणजे अंतिम तत्व आहे. कोणता तत्व अंतिम तत्व. या तत्वावर गेल्यानंतर सकल दुःखाची निवृत्ती. जीवत्व दशा काय झाली परिच्छिन्न राहिला का व्यापक झाला त्याला ब्रह्म साक्षात्कार होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. या कोणत्या उपासनेमुळे सम्यक उपासना असते निर्गुण. याचा अर्थ निर्गुणाची उपासना केली म्हणजे ब्रह्मस्वरूपापर्यंत काय होतं तो ब्रह्मस्वरूपापर्यंत जातो. म्हणजे ब्रह्मांड जगह राहतो का तद्रूप होतो. मिठाचा कडा पाण्यामध्ये पडल्यानंतर तो वेगळा राहतो का पाणी रूप होतो. त्याप्रमाणे ब्रह्मभावाला मग सम्यक उपासना करायची पण कशी पाहिजे ती परीक्षा द्यायची पण ते परीक्षेमध्ये 100पैकी 10 मार्क मिळवायचे. त्याला काय अभ्यास नंतरचा मग 100पैकी किती मिळाले पाहिजे. आमच्या वेळेला एक विद्यार्थी होता ना त्याचे डोळे लाल लागले होते. त्याला विचारलं म्हटलं तुला तुझे डोळे लाल दिसते म्हटलं तुला 100पैकी काय 50पैकी 49 मार्क मिळाले तुला आनंद झाला असेल. म्हटलं आनंद झाला नाही. मग डोळे लाल होण्याचं कारण काय झोप न येण्याचं कारण काय. म्हटलं तयारी अशी होती 50पैकी 55 मार्क. 1 मार्क काय मिळाला 1 मार्क कमी मिळाला म्हणून रात्रभर काय आली नाही. म्हटलं आम्हाला 25 मार्क कमी मिळाले तर रात्रभर सम्यक उपासना. याचा अर्थ काय व्हायला की थोडी चूक सहन होता कामा नाही. ऐक याचा अर्थ
त्याला शेवटची अंतिम अवस्था कोणत्या यशा ब्राह्मी स्थिती प्रार्थना राम प्राप्त त्याला ब्रह्म या देहामध्ये काय होतो, मुक्त होतो. सगळ्या दुःखाचा विलय होऊन जातो. प्रजा हाती यदा सर्वान पार्थमनुभूतानां. आत्मनेवात्मना तिष्ठ प्रज्ञाचतुर. म्हटलं कुठं सांगितलेलं आहे, अयम अर्थो आत्मगीता याम विस्पष्टमुदीरित विचाराक्षम आत्मानमुपासित सतत. हाच विचार कोणची गीता, मग आत्मगीता. आता गीता पुष्कळ आहे म्हणतात, त्याच्यात भगवद्गीता हे मात्र काय आहे, नावाजली आहे. नंतर रामगीता आहे, म्हणजे काय कपिल गीता आहे, बरेचसे काय गीता सर्व ऋषी मुनीने गीता काय लिहिली आहे, पण प्रसिद्धी कोणाला मिळाली? भगवद्गीता. आता काय गाथा सर्वांच्याच आहे, ते प्रत्येकाने अभंग लिहिलेले आहे, पण गाथा कोणाची प्रसिद्ध आहे? तुकोबारायचे. प्रसिद्धी असते ना. त्याप्रमाणे आणि हा अर्थ आत्मगीतेमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेला आहे. विचाराक्षम आत्मानम उपासित सतत. म्हणून विचार करण्या इतकी त्याची काही नाही, बुद्धीमध्ये क्षमता नाही ना. ते विचार करत असताना काही काही मुलाची जिज्ञासा असते, आणि काही काही मुलं म्हटले बाबा खरं कसं बाबा, अरे वाचत जाते काय नाही म्हणलं ते सगळं डोक्यावरूनच पाणी त्याला जिज्ञासा लागते, काय लागते, म्हणजे जिज्ञासाने म्हणून जरा अलग लक्षामध्ये ब्रह्मसाक्षात करून घेण्याचं सामर्थ्य नाही, त्याने निर्गुणाची सतत काय करावी, उपासना. सतत शब्द ठेवलेला आहे. नाही तर आपला एखादा माणूस भक्ती करतो, पण संकट आलं म्हणजे भक्ती करतो, काय करतो, पुन्हा संकट गेलं की पुन्हा जसाच्या तसा. याला सतत भक्ती म्हणतात का? संकट येवत नाही ज्याच्या भक्तीमध्ये खंड पडत नाही. म्हणजे ज्याच्या उपासनेमध्ये कोणत्याही प्रकारे काय पडत नाही, त्या उपासनेचं फळ म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार त्याला काय होतं, प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. उद्या संपून जाते, काही कळण्याचं काय नाही. नाही ना? 58 श्लोक आहे. नाही 58 नाही, 51 श्लोक आहे. उद्या संपून जाते, उद्या लाईट राहणार आहे. श्री गुरुचरण सरोज